विधानसभेची निवडणूक झाल्यापासून मोहोळ तालुक्याचं राजकारण केवळ एक पोरखेळ बनलेलं आहे. मोहोळच्या राजकारणाची एवढी टिंगलटवाळी आजवर कधीच झालेली नव्हती. दोन जोकर इथल्या राजकारणात मिरवतात आणि आपलंच हसं करून घेतात. लोक आपल्यावर असतात याची जाणीव सुद्धा त्यांना होत नाही. यामध्ये तुफान कॉमेडी मोहोळच्या जनतेला फुकट्यात पाहायला मिळत आहे. आता 2च दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यातल्या नरखेडमध्ये एक सभा झाली. त्या सभेमध्ये आधी विविध विकास कामाचं भूमिपूजन झालं. भूमिपूजन तर झालंच, विकास कामे होतील न होतील. तब्बल 30 कोटी 92 लाख रुपयांची विकास कामं आहेत म्हणे. मात्र या वेळेच्या सभेला माजी मंत्री नारायण राणे येणार असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे सभेला देखील गर्दी झाली. एरवी त्यांच्या सभेला गर्दी होत नाही, त्यासाठी हा फंडा अंमलात आणला होता की काय त्यांनाच माहिती. पण नारायण राणे काय आलेच नाहीत आणि मग त्यामुळे जाड्या राड्यांचं हसं झालं. आमदार राजू खरे मात्र या सभेला हजर होते. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार राजू खरे, अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, हे दोघेही वेगवेगळ्या पक्षांचे. कार्यक्रम कुठलाही असो, हे दोघेही हमखास हजर असतात. कोणाच्या माग कोण फिरतं हे काही वेगळं सांगायला नको. पण या सभेत मात्र उमेश पाटील यांनी आमदार राजू खरे यांची जाहीर टिंगलटवाली केली. कोणाच्या व्यंगावर अथवा शरीरावर बोलणं म्हणजे त्या व्यक्तीचा अपमानच असतोय. उमेश पाटील यांनी मात्र राजू खरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शरीरावर, त्यांच्या वजनावर भाष्य केलं. विधानसभेच्या निवडणुकीतही राजू खरे यांच्यावर टीका केली जात होती. ते तर विरोधक होते. उमेश पाटील आणि राजू खरे यांचं पक्ष जरी वेगळं असलं तरी या दोघांचं सख्य सगळ्यांना माहिती आहे. तरीही त्यांनी राजू खरे यांचा अपमान केला. लोक मात्र हसत राहिले. हा व्हिडिओ तुम्हीच पहा. आता सध्या तांत्रिक दृष्ट्या विरोधी पक्षाचे आमदार आहेत. तांत्रिक दृष्ट्या आणि ते सत्ताधारी पक्षाच्या व्यासपीठावर आहे. आता सत्ताधारी पक्षाच्या व्यासपीठावर ते आता परवा अजितदादाच्या गाडीत परवा प्रवास केलाय आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच्या बरोबर व्यासपीठावर बसलेले आहेत आणि वडाळ्यावर आपल्या कार्यक्रमाला आल्यावर हेलिकॉप्टर मध्ये अजितदादा जातच होते, परंतु वजन हेलिकॉप्टर जरा बारक होत. त्यामुळे आम्हाला आमदार साहेबांची काळजी होती. इथल्या इथं कुरवाडीला जायचं आहे. दादा म्हणले आम्ही जातो, टेन्शन नको, कारण ते हेलिकॉप्टर मध्ये ऑलरेडी 4 माणसं होती. केली ना गोड शब्दात टिंगलटवाळी. म्हणे तांत्रिक दृष्ट्या विरोधी पक्षाचे आमदार आहेत. राजू खरे यांच्या वजनामुळे म्हणे हेलिकॉप्टर देखील उडणार नाही. आता एवढी टिंगलटवाळी राजू खरे यांना कशी सहन होते त्यांनाच माहिती. सहन होते की काही मजबुरीमुळे त्यांना ती सहन करावी लागते हे सुद्धा त्यांनाच माहित. राजू खरे हे आमदार असले तरी त्यांना आपण आमदार आहोत याची जाणीव बहुधा अजूनही झालेली नसावी. उमेश पाटील आमदारांच्या थाटात असतात, तर आमदार राजू खरे हे मात्र उमेश पाटलांचे पीए असल्यासारखं त्यांच्या पुढे मागे करीत असल्यावरून तालुक्याची जनता असं म्हणत आहेत. त्यांना स्वतःचाच मान अपमान कळत नाही, त्याला मतदारांच्या अपमानाशी काय देणं घेणं. नरखेडच्या सभेत आणखी एक मनोरंजक घटना. उमेश पाटील यांचं भाषण म्हणजे एक कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवणं. ऐकणारे बोर होतात, कंटाळून जातात आणि त्यांनी भाषण संपवावं म्हणून लोक टाळ्या वाजवतात. पण या टाळ्या ऐकून ते अधिकच चेकाळतात. नरखेडच्या सभेतून उमेश पाटील यांच्या त्या भाषणाला कंटाळलेल्या महिला अक्षरशः उठून निघाल्या आणि भाषण सुरू असताना महिला उठून घराकडे निघाल्या. त्यामुळे त्या पाटलांची नामुष्की देखील व्हायला लागली. आपली इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी सारवासारव देखील सुरू केले. महिलांना उशीर झाला आहे, जाऊ द्या त्यांना, नाहीतरी मोबाईल वरून सभा पाहायला मिळतच, असं सांगून त्यांनी उसनं अवसान आणायचा प्रयत्न केला. लोक मात्र हसले आणि म्हणाले, घरात बसून मोबाईलवरच सभा बघतात तर मग सभेसाठी बोलावलं तरी कशाला. पुढे तर हे उमेश पाटील म्हणाले, जेवण तयार आहे, जेवण करूनच जा.
जेवणासाठी तरी महिला थांबतील अशी त्यांची अपेक्षा असावी कदाचित. पण उठलेल्या महिला जेवणासाठी थांबल्या नाहीत. भीक नको पण सूत्र आवर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. इथंही तसंच काही घडलं. जेवण नाही मिळालं तरी चालेल पण यांचं रटाळ भाषण ऐकायला नको अशी भूमिका महिलांनी घेतली. सभेला जमलेल्या लोकांना अपेक्षा होती उमेश पाटील हे माजी आमदार रमेश कदम यांच्या आरोपाला काही उत्तर देतील. रमेश कदम यांच्यावर 400 केसेस असल्याचा दावा उमेश पाटील यांनी केला होता. त्यावर रमेश कदम यांनी त्यांची लायकी देखील काढली होती. उमेश पाटील यांनी मात्र रमेश कदम यांनी केलेले आरोप फोडूनही काढले नाहीत. त्याबाबत चकार शब्द सुद्धा उमेश पाटील यांच्या तोंडून निघाला नाही. त्यामुळे लोकही म्हणू लागले माजी आमदार रमेश कदम यांना उमेश पाटील इतके का घाबरले का आणि का घाबरले. एकंदरीत नरखेडची सभा म्हणजे तुफान कॉमेडीचा शो होता. लोक मनमुराद हसले. आता पुढचा कॉमेडी शो कधी आहे त्याची जाणीव लोकांची प्रतीक्षा आहे. आत राहा. कॅमेरामन अक्षयसह मी भारत सिद्धे, न्यूज इंडिया, मोहोळ.